नमस्कार. वर्सटाईल मी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी या मंदिरात जेव्हा जेव्हा व्हिडिओ काढलाय, तेव्हा तेव्हा या भिंती मागच्या रिकाम्याच दिसल्यात. ना कसलं पेंटिंग आहे, ना कलरिंग आहे. अगदी सिंपल आहे. घरी बसल्या बसल्या काय करायचं? तर आज मूड झालाय पेंट करण्याचा. तर मी मंदिर पेंट नाही करत आहे. पेंटिंग करतीये, काढण्याचा प्रयत्न करतीये. बघूयात कसं होतोय. बैठे बैठे क्या करे, करना है कुछ काम. मरीज को तो उसकी कला ही देती है जीवन दान. वा 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 वा. तर जरा बघूयात कशी होती माझी पेंटिंग ते. महाराजांचा आशीर्वाद घेऊ आणि आजच्या पेंटिंगच्या कामाला लागूयात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वारा खूप असल्यामुळे ना रोज मंदिरात खूप कचरा येतो खूप. तर आता मग अगोदर झाडून घेते आणि व्यवस्थित छान पोछा लावून घेते. भिंतही पुसून काढते. सगळं स्वच्छ केलं की मग पेंटिंगला सुरुवात करते. आता आपण पेन्सिलने गाईचं चित्र रेखाटून घेऊ. गाईचं चित्र काढण्या अगोदर मला ती केवढी काढायची आहे तर तेवढी मी चौकट आखून घेतली आणि त्या चौकटीत मी हे पूर्ण चित्र बसवण्याचा प्रयत्न करणार आहे. गाईचा चेहरा काढून झाला आहे माझा. अगोदर मी डोक्याकडचा भाग रेखाटून घेतला, मग डोळे आणि नाकाचा भाग आणि मग तिचं फेस कटिंग म्हणजे साईडचं जे फेस आहे ते केलं. पेन्सिलने आखताना सुद्धा कोणता भाग आपल्याला डार्क हवा आहे त्याचा अंदाज येण्यासाठी तुम्ही फक्त डोळे नाक न काढता तुम्ही जिथे तुम्हाला डार्क करायचे ते भाग पण तुम्ही थोडेसे हायलाईट करू शकता. आणि खऱ्या चित्रकाराची खूण, हात रंगत नाही तोपर्यंत चित्र कसलं. हात रंगले की भिंत छान रंगते. चला, पूर्ण चित्र रेखाटून झालंय. आता कलरिंगला सुरुवात करते. माझ्याकडे कुंचला नाही, त्यामुळे माझा कुंचला ही बादलीच. फेस करून झाला आहे. आता मागचा पोर्शन काढायचा आहे.
सर्व पेंटिंगचा व्हिडिओ घेतला नाही कारण व्हिडिओ खूप लांब झाला असता, त्यामुळे मी थोडक्यातच घेतला. कशी वाटते ही पेंटिंग कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही बघू शकता एवढी पेंटिंग मी पूर्ण केली आहे आणि इथेच ही पेंटिंग थांबली आहे. त्याचं कारण हे की माझ्याकडचे कलर संपलेत. सुरू तर केलं मी, पण कलर किती आहे याचा अंदाज मी घेतला नाही. आणि पहिली गोष्ट मला हे माहीतच नव्हतं की मी हे करू शकेल की नाही. प्रयत्न होता फक्त. म्हटलं आपण छोटासा फेस वगैरे काढून बघू आणि त्यानंतरचं जे आहे ते मग मनावर घेऊ आपण असं. तर छान जमलंय मला तसं. कलर नाहीये तर गावात जायचंच आहे मला. शॉपिंग करायची खूप दिवसांपासून. खरेदी करायची, खास मंदिरातल्या गोष्टी घ्यायच्यात मला काही. खूप दिवसांचं प्लॅनिंग आहे. जे रखडलं जातंय. माझ्या आजारपणामुळं असेल किंवा पारायणं किंवा औषधं घेण्यासाठी बाहेर जाणं-येणं असेल. त्यामुळे ना खूप खूप गोष्टींना ब्रेक लागलाय आणि त्यामुळे माझं सगळंच राहून जातंय. बऱ्याच गोष्टी मला घ्यायच्या आहेत, पण राहून जातायत. बघूयात, गावात जाईन, शॉपिंग करायचीच आहे मंदिरातली, तर मग सोबतच मी कलर पण घेऊन येईल. आणि हां, माझ्याकडे ब्रश खूप बारीक आहेत, छोटे आहेत, तर या पेंटिंगला खूप वेळ लागतो कारण पेंटिंग थोडी मोठी आहे. तर मग थोडासा मोठ्या साईजचा ब्रश पण घेऊन येईल आणि पुन्हा पेंटिंगला सुरुवात करेन. आता पुरतं इतकंच काढलंय, पण जेव्हा पूर्ण करेन ते सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. पुन्हा सुरू केलं की आणि काय काय शॉपिंग करणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी नक्की सांगणार आहे. तर आजची पेंटिंग कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपली फॅमिली दिवसेंदिवस वाढत जाईल. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.